आपला जो मुंबई टू गोवा हा राष्ट्रीय महामार्ग होतोय, हा किती वर्ष होतोय, काय होतोय हा प्रश्न अलीद आहे. पण या रस्त्यातील जो इंदापूर ते तळेगाव राजापूर हा जो भाग आहे, हा आपल्या रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामध्ये येतो. रायगड जिल्हा घेण्याचा उद्देश असा की प्रामुख्याने खेडचा जो भाग आहे तो आपल्याला फार अंतर्भूत आहे. तर हे जे अंतर आहे ते 283.33 किलोमीटर आहे. आणि पुढे तो आणखी जे 2 टप्पे आहेत, म्हणजे हा हायवे टोटली इंदापूर टू गोवा हा 10 टप्प्यामध्ये विभागला गेलेला आहे. याच्यापैकी 8 टप्पे हे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतात. उर्वरित 2 टप्पे आहेत, हे 2 टप्पे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात. आपण आता जो विषय करतोय तो आपल्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामधील करतोय आणि याची जी लांबी आहे ती 283.33 किलोमीटर आहे. या रस्त्यावर रस्ता करण्यापूर्वी एकूण 10 टप्प्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 1,06,737 अधिकृत कागदोपत्री झाडं तोडल्याचा उल्लेख केलेला आहे माहिती अधिकारामधून. परंतु जी ही झाडं त्यांनी तोडली आहेत, या झाडं तोडण्याकरता वन विभागाची जी परवानगी घेण्यात आली होती, या परवानगीमध्ये त्यांची नावं आहेत आंबा, जांभूळ, सागवान, खैर अशी ही फक्त 7 प्रकारची झाडं त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. पण ज्यावेळी प्रत्यक्ष आपण हायवे पाहिला असेल तुम्ही, तर या हायवेवरती उंबर, पिंपळ, वड, पायर अशी जी वटवृक्ष जातीची होती, प्रामुख्याने संगमेश्वरचा भाग आपण जातायचा बघत होतो, ही वटवृक्ष जातीची जी मोठी झाडं होती जी आपल्याला पूर्ण पूरक होती, ही झाडं तोडण्याची कुठेही परवानगी घेतलेली नव्हती. आणि हा संपूर्ण जो आपल्या कोकणावर एक फार मोठं संकट आहे, जी मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे जर त्यांनी म्हटलं 1,06,737 झाडं तोडली, तर माझा तर अंदाज असा आहे की ही तिप्पट झाडं म्हणजे साधारण 4 लाखाच्या आसपासची झाडं तोडली गेली आहेत. हे अखंड कोकणवासियांवर फार मोठं संकट आहे. आता या संकटाला मार्ग काय आहे की ज्यावेळी कोणताही राष्ट्रीय महामार्ग केला जातो, तर त्या राष्ट्रीय महामार्ग करत असताना त्याच्यावर बंधन असतं इंडियन रोड काँग्रेसचं. म्हणजे त्यांनी जी मार्गदर्शक प्रणाली दिलेली आहे त्या तत्वानुसार त्यांनी काम करायचं असतं. तर याच्यामध्ये लँडस्केप आणि प्लांटेशन साठी ज्या गाईडलाईन्स आहेत, या गाईडलाईन्स मध्ये प्रामुख्यानं काय आहे की रस्ता जो भाग रस्ता होईल त्या रस्त्याच्या बाजूला, दोन्ही बाजूला सर्वप्रथम 1.5 मीटर म्हणजे 5 फूट जागा सोडून रस्त्याला पूर्णपणे पॅरलल अशी 10-10 फुटावर त्यांनी पहिले एक जातीची वृक्ष लागवड करायची. दुसरी रो असेल जिथे ROW असेल, रस्त्याचं रुंदीकरण असेल, तिथे त्यांनी दुसरी रो करायची आणि त्या दुसरी रो मध्ये त्या जागा 20-20 फुटावर ती झाडं असतील. आणि या व्यतिरिक्त आणखी जागा शिल्लक असेल तर तिसरी रो करायची, ती पण 10 फुटावर काटकोण्यात असेल आणि त्यांची रो असेल 30-30 फुटावर असेल, म्हणजे ते वटवृक्ष असतील. ह्या रस्त्याच्या बाजूची झाडं झाली. त्याचप्रमाणे जो रस्त्यांचा मध्यान्न म्हणतो, मीडियन म्हणतो, त्या मीडियन मध्ये त्या मीडियनच्या रुंदीनुसार त्यांनी 10-10 फुटावर झाडं लावायची. आणि जिथे 5 फुटापेक्षा जास्त मध्यान्न आहे तिथे ती डबल रोला झिगझॅग पद्धतीनं, म्हणजे इकडे 10 फुटावर तर इथे 10 फुटावर करून 5-5 फुटावरची झिगझॅग पद्धतीने ती झाडी लावायची. हा नियम आहे. आणि हा नियम म्हणजे नुसतं आलो आणि झाडं लावली की अशातला हा भाग नाही. तर त्यांनी जानेवारी टू मार्च महिन्यामध्ये पूर्णपणे सर्वेक्षण करायचंय आणि हे सर्वेक्षण करून त्या जाग्यावर 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फूट म्हणजे 2 फूट लांब, 2 फूट रुंद आणि 2 फूट खोल असे दोन्ही ठिकाणी खड्डे मारायचे आहेत. आणि त्या खड्ड्यामध्ये पालापाचोळा, सेंद्रिय खत आणि आपण जी चांगली माती म्हणतोय टाकून तो खड्डा भरायचा. आणि पहिल्या पावसामध्ये तिथे लागवड त्यांनी करायची आहे. ही लागवड करताना सुद्धा ज्या बाजूनं लागवड करायची आहे तेथे स्थानिक प्रजातीची 5 ते 7 फूट उंचीची कंपल्सरी झाडं लावायची आहेत. ती लावली की भाग संपला नाही, तर त्याच्या बाजूने त्यांनी पावसाळ्यामध्ये सुद्धा गवत काढायचं आहे. त्यानंतर पावसाळा संपताक्षणी ती बाजू पूर्ण साफ करायची आहे आणि त्याला रिंगण घालायचं आहे, पुरण घालायचं आहे आणि त्याला पूर्णपणे जसं IRC मध्ये दिलंय तसे पाणी घालण्याची व्यवस्था करायची. हा कायद्याचा परिपूर्ण भाग झाला. मध्यान्नामध्ये कोणती झाडं लावावीत याचेही दिलेलं आहे, बाजूला कोणती झाडं लावावीत हेही दिले आहे.
आता हा विषय आपण 2022 पासून ज्यावेळी काही प्रमाणात आपलं चिपळूण खेड यांचं काम झालं त्यावेळेपासून आपण यांच्याकडे पत्रव्यवहार करतोय. 2023ला आपण उपोषण हे केलं होतं. त्यानंतर आपण एक चिपळूण वृक्ष लागवड हक्क समिती असे काही कार्यकर्ते तयार केले. आपण एकत्रित आलो, ज्याच्यामध्ये सतीश कदम होते, किशोर रेड्डीज आहेत, उदय होतारे आहेत, रामशेठ आहेत, अजित काका आहेत, अशी बरीच जण होती. आणि त्यावेळी पण आपण त्यांना हे करण्याचा प्रयत्न केला, दाबण्याचा प्रयत्न केला. मिटिंग पण झाली होती, त्यांच्यावर मिटिंग झाली. प्रत्येक वेळी काय केलं जात आहे की हे फक्त त्यावेळी पत्र दिलं जात आहे आणि नावाला झाडं लावण्याची सुरुवात केली जाते. आणि ते झाडं पण म्हणजे आपण म्हणतो ना गावठी पद्धतीत पण नव्हे, 2 टिकाव मारलं ते रोप टाकलं की आपला विषय संपला. आता याचे दुष्परिणाम काय होत आहेत तर तिथलं गवत न काढल्यामुळे वणवा लागतोय, झाडं सुकून मरतात, त्यांना पाणी घातलं नाही. आणि ही जर झाडं आपण इथे लावली नाही, जगवली नाहीत तर आपल्या कोकणचं वाळवंट व्हायला वेळ जाणार नाही. एका बाजूला आपण डोंगर मोठ्या प्रमाणात तोडतोय, हजारो झाडं तोडतोय आणि झाडं लावत नाही. त्याकरता आपण जी इतक्या वेळा त्यांच्या उपोषणाची म्हणजे अगदी गडकरी साहेबांपासून तर खालपर्यंत देतोय. आणि आपण फक्त जानेवारी किंवा मे महिन्यामध्ये जागे होतोय असं नाही, तर आपण वारंवार त्यांच्यावर पत्रव्यवहार करतोय, वारंवार त्यांना फोटो पाठवतोय कुठली झाडं त्याची निद्रिस्तता आहे. तर आता काय आपला विषय आहे की आपण येत्या 1 मेला महाराष्ट्र दिन राष्ट्रीय महामार्गाचं उपविभागीय कार्यालय जे आपलं आहे त्या कार्यालयाच्या बाहेर आणि खड्डे तर मारले नाहीत, तर तेथे एक खड्डा मारून 6x4x4चा खड्डा मारून ज्याच्यासाठी अधिकृत परवानगी आपण सर्व अधिकाऱ्यांकडे मागितलेली आहे, त्या खड्डा मारून त्या खड्ड्यामध्ये बसून आपण आमरण उपोषण करणार आहोत. आणि हे आमरण उपोषण जोपर्यंत ते खड्डे मारून होत नाहीत, जे जानेवारी ते मार्च मध्ये पूर्ण व्हायला होते ते खड्डे अद्याप पूर्ण झाले, ते खड्डे मारून पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण तिथून उठणारे नाही आहोत. हे आपला या तुमच्या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे. तर या पत्रकार म्हणजे या आमरण उपोषणामध्ये जितके निसर्गप्रेमी असतील त्यांचीच ही जबाबदारी नाहीये, प्रत्येक नागरिकाची आहे. कारण आपण ज्यावेळी या हायवेवरून जातो, मोटरसायकल जातो, त्यावेळीची उन्हाची आपल्याला तळप लागते, तिडीक लागते, फार मोठ्या प्रमाणात आहे. एखाद्याची गाडी बंद पडली तर तो भर दुपारी तो ढकलत नेऊ शकत नाही किंवा कुठे सावलीत लावू शकत नाही. एखाद्याला चक्कर आली तर त्याला बसायला कुठे सावली नाही. तर ह्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपले जे पत्रकार संघ आहेत त्यांना, जितक्या विविध संस्था आहेत आणि सर्व नागरिकांना मी विनंती करतो की या उपोषणात सर्वांनी सहभागी होऊन पाठिंबा द्यावा. कारण हे कोणाच्या एकट्यासाठी नाहीये, तर संपूर्ण आपली जी भावी पिढी, आणि आज आपण लक्ष दिलं नाही तर आपल्याला याच्याबद्दल भावी पिढी माफ करणार नाही. पहिला प्रश्न, तुमचं हे आंदोलन जे आहे ते चिपळूण वृक्ष हक्क समितीतर्फे आहे आणि जर असेल तर सर्व सदस्य त्या खड्ड्यामध्ये उपोषणाला बसणार का तुमचं हे वैयक्तिक आहे? आमरण उपोषणामध्ये सर्व सहभागी आहे, असं वैयक्तिक नाही. फक्त वैयक्तिक कोणतरी पुढाकार घ्यायला हवा, लढायला हवा किंवा एकाच्याच नावावर होय म्हणून ते करत आहोत. खड्ड्यामध्ये एकटाच बसणार आहे, बाजूला सगळं आणि खड्ड्याच्या बाजूला, कारण का सगळेच एवढे मोठे खड्ड्यात बसू शकणार नाही आणि एवढा मोठा खड्डा मारला परवानगी मिळणार नाही, तर संपूर्ण बाजूला त्या पद्धतीनं उपोषणाला बस. आणि समितीतर्फे आंदोलन समिती आहे, समिती उपोषणाला तुम्हीच बसणार आहात? उपोषणाला सगळेच बसणार आहेत, खड्ड्यात एकटाच बसणार आहे. खड्डा दफन याचं नाव ठेवलेलं आहे की यांनी जानेवारी टू मार्च मध्ये वारंवार मागणी करून पत्र पाठवून त्यांनी जे मार्च पर्यंत खड्डे मारायला हवे ते झाडाचे, तर एकही खड्डा मारलेला नाही. याकडे त्याला खड्डा दफन म्हणजे झाडाचा खड्डा मारून त्याला पूर्ण गरजेचं आहे, तर एक खड्डेच मारले नाहीत म्हणून खड्डा दफन उपोषणाचं नाव दिलेलं आहे. आणि याची बाब आणखी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या आपण उपोषणाचा इशारा त्यांना 26 मार्चला दिल्यानंतर त्यांनी अनेक भागातून तोंडाला पानं पुसण्याचं काम चालू केले, म्हणजे इंदापूर पासून अगदी झारापर्यंत ठिकठिकाणी सांगतो. मीडियन मध्ये मध्य भागामध्ये त्यांनी, माझ्याकडे फोटो आहेत, 2 टिकाव मारून त्याच्यामध्ये झाडं रोपायचं काम केले. लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, अनेक वाड्यांमधून पाणी नाहीये. आणि हे आता ज्यावेळी आता आपण झाडं लावू त्याला सलग पाणी पुरवठा, पाणी घालणं आज गरजेचं आहे. मग हे एवढं पाणी आणणार कुठे? तर आपण उपोषण करतोय म्हणून फक्त म्हणजे थुकी लावायची असं काम, दिखावा करायचा असं या हायवे विभागाचं काम आहे. याच्यातला आणखी एक महत्वाचा भाग मीडियन मध्ये यांनी काय करायचं आहे, जो मीडियन मध्ये त्यांनी जी सुपीक माती आहे ती आणून टाकून त्याच्यामध्ये बोगनवेल असतील किंवा मिरी म्हणतो ना, मिरी असेल, त्यानंतर तुमचे शंखपुष्पी असतील, अशा प्रकारची झाडं लावायची आहेत.
पण त्या मीडियम मध्ये पण जर तुम्ही बघितलं तर रस्त्याचं तोडलेलं कॉन्क्रीट आणून टाकले, दगडगोटे टाकलेत, त्यानंतर तो डांबराचे सगळे जे वरचे थर काढले ते आणून टाकले, त्याच्यामध्ये सुपीक मत आहे. म्हणजे हा मोठा म्हणाला सर्वात महत्त्वाचं यात भ्रष्टाचार आणि पैसा काढण्याचं काम आहे. कारण हे काम त्यांच्या कामामध्ये 100% अंतर्भूत आहे. आणि ह्याच्या कामाचे जे पैसे होतील ते पैसे कदाचित वाटून घेत असतील. म्हणून प्रशासनही लक्ष द्यायला तयार नाही, संबंधित एजन्सी लक्ष द्यायला तयार नाही. एकूण झाडं जी लावण्याची होती लावायची राहिली किंवा लावायची त्यांनी जो रिपोर्ट दिलाय आहे त्याची कागदपत्र आपल्याला, पण ते सगळी भूलथाप आहेत. कोणत्याही कागदाला बेस नाही. आणि पण हा माझ्याकडे त्यांनी दिला पेपर हा मला वाटतं 2 वर्षापूर्वी त्या आताची जी माहिती मागितलेली आहे ती नाहीये. कारण याचं सर्वेक्षणच झालं नाही. पहिला तुम्ही जो मुद्दा बघाल की त्यांच्या कामामध्ये काय आहे, जानेवारी तो सर्वेइंग अँड क्लिनिंग ऑफ द एरिया हा जानेवारीचा पहिला त्यांचा मुद्दा आहे. पण त्यामध्ये त्यांनी सर्वे केलाच नाहीये, त्यांच्याकडे अहवालच नाहीये. आणि ह्या अधिकारी काय म्हणतात, आमच्या हातात काहीच नाही वरती आहे आणि एजन्सी यांना जुमानत नाहीये. त्यांनी सर्वे केला नाही तर आपल्याला तो रिपोर्ट तरी कुठं देणार? भूल छापा बांधून बाबा एवढी 500 झाडं आणली लावली, अशीच कंडिशन चालू आहे. ठीक झाली त्यावेळी पण पेन पासून सर्व अधिकारी आहे. आमची मागणीच ती होती साधारण 3 ते 4 नावच मी दिलं. 3 ते 4 वर्षाची झाडं लागली पाहिजे. हे काय करतात, एक एक झाडं लावून लावतात, त्या बघायला कोण नसतं. त्याच्यासोबत जर आम्ही पर्याय असा काढला की हा जो निधी राखीव आहे, कॉन्ट्रॅक्टरचं काम असतं, कॉन्ट्रॅक्टरना चढती आहे, जास्त काम करणार मस्ती आहे, त्यांची अर्धवेळी चालते, त्याच्यामुळे हा विषय आहे. तर आम्ही सगळं सांगितलं हे विषय तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे द्या. तो निधी फॉरेस्ट डिपार्टमेंट डिवाइड करा आणि त्यांना झाडं लावून त्यांना बघायला सांगा. हा सगळ्यात बेस्ट मार्ग आहे. पण ते शासन या गोष्टीकडे लक्ष देत नाही. शासनाने हा सगळ्यात मेन माहिती काढले का काही ह्याच्यासाठी एवढा फंड त्यांनी केला होता असं किती आहे कामामध्ये? त्याचं पर्सेंटेज नाहीये, इन्क्लूड आहे त्यांचं पर्सेंटेज वाईज काय हे पैसे दिलेले आहेत, पण तो हा निधी किती आहे पर्सेंटेज वाईज नाही, कामात अंतर्भूत आहेत, कामात अंतर्भूत आहेत ते देत आहेत. पण याच्यातली एक बाब सांगतो, इंदापूर ते भोगाव खुर्द म्हणजे इंदापूर पासून कशेटी घाटाचा पहिला भाग आहे, तिथपर्यंत ह्या भागाचे यापूर्वी आपण उपोषण करण्याची 2023 नोटीस देण्यापूर्वी 22 हा भाग त्यांनी फॉरेस्ट कडे दिला होता आणि फॉरेस्टला त्यांनी 17 कोटी रुपये दिले होते. आणि त्यांनी त्या फॉरेस्टनं त्याच्यानंतर आपण उपोषण करायला लागल्यानंतर त्यांची पत्र आहेत आपल्याकडे तशी, त्यांनी फॉरेस्टनं काम चालू केलं आणि तिथे 5 ते 7 फूट नाही तर 8 आणि 9 फुटाची झाडं त्या भागात त्यांनी लावलेली आहेत. तो भाग त्यांनी आता जे काही जळाले ते झाले त्यांचं ते काम करायला परत ओव्हर पिंपळ आंबा फणस अशी जी आपली कोकणातली झाडं आहे ती जास्त करून लावा. आपण 2022 पासून करतोय, आपण 24 ला आपण तरी 23 सगळे अधिकारी आले होते, सगळे अधिकारी आले, पेंट पासून सगळे अधिकारी आले होते. काही आम्ही करतो त्यामुळे हा असा विजय अडचणीचा आहे की प्रशासन याच्याकडे लक्ष देत नाही. आता तुम्ही इथे एकत्र आल्यानंतर सांगतो. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की या संदर्भात हरित लवादाकडे सूट फाईल करायची त्या विषयावर आमची चर्चा चालू आहे. या संदर्भात ज्यांनी ब्लू लाईन रेड लाईन पूर्ण महाराष्ट्र याच्यामध्ये केली ते यादवाडकर ज्यांना मी याच्यामध्ये बोलवलं होतं त्याची चर्चा चालू आहे. आणि कदाचित शिस्तमुळे त्यांना भेटायला जाऊ आणि सेम वे जसं आता शहानावांनी जेवढी डिटेल दिली सेम रस्ता नाशिकला त्यांनी एक कार्यकर्ता आहे त्यांनी केलेला आहे आणि तो त्याच्यातून जिंकलाय. तर तो आपल्याला भेटायला येईल मध्ये ते बोलणार. तर ऍट ए टाइम 2 पातळीवर सुद्धा ही लढाई सुरू राहणार आहे. एक ऍक्च्युअल आंदोलन आणि एक कायदेशीर याच्यावर. या सुद्धा कुठेतरी मुद्दा तुम्ही विषय तुम्ही काढला म्हणून सांगतो. मध्ये पर्यावरण प्रेमी एवढा आंदोलन उभं केलं, त्यांना जे वड आहे त्यांनी तसे सर्व रस्ता करावा लागला. हो बरोबर. वड तोडले नाही तर तू जातोस. 2023 ला आम्ही